या वेळेच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही योजना आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या योजनांची माहिती आम्ही देतोय, पण विरोधक त्याच्यावर पण टीका करतायत। कालच कोणीतरी माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्यावरही टीका केली की काय तुम्ही काय देऊन देताय। अरे तुम्ही सरकारमध्ये असता तर काहीच दिलं नाही, काहीच दिलं नाही। देवळात वाजवायची घंटा देखील तुम्ही दिली नाही आणि तुम्ही मला सांगताय तुम्ही काय देताय आम्ही काय देतो। उगीच बोलायचं काही कारण नाही। ह्यामध्ये जे बोलतायत ते सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेली मंडळी बोलतायत। त्यांना काय माहिती 1,500 रुपयाची किंमत। अरे आमच्या 1.5-2 कोटी 2.5 कोटी महिलांना जे खुरपण करतात, जे मोलमजुरी करतात, जे धुणभांडी करतात, झाडू पोतना करतात, अशा प्रकारच्या ह्या गरीब महिलांना एक सबलीकरण महिलांचं झालं पाहिजे, सक्षम झाल्या पाहिजे। त्या पुढे त्यांना देखील स्वतःचा काही खर्च करण्याचा अधिकार आहे, तो त्यांना वापरता आला पाहिजे। याकरता आम्ही 46,000 कोटी रुपये वर्षाला आमच्या महिलांना देतो आणि हे मात्र टीका करताय। त्यांना असं वाटतं की हे चुनावी जुमला आहे। निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, निवडणुकीचा आम्ही फार विचार करत नाही। शेवटी सर्वसामान्य मतदार हा मतदार राजा आहे, तो ठरवत असतो राज्य कोणाच्या हातामध्ये द्यायचं आहे। आणि त्याच्यातून एक चांगल्या योजना घेऊन आम्ही समाजाच्या पुढे आलेलो आहे, सर्व घटकांकरता आलेलो आहे। त्याच्यामध्ये एक लग्नात रथ असतो ना, नवरा बायकोला बसवतात मिरवणुकीत, नववधू आणि नववराला बसवतात, तसं आम्हाला बसवलं होतं। आणि त्याच्यामध्ये मनात म्हणलं माझं लग्न झालं तेव्हा घोड्यावर पण बसवलं नाही, रथ तर बाजूलाच राहिला आणि आता आम्हाला माणिकराव रथात बसवतोय। पण आता काय करणार, त्यावेळेसची जी काही आमचं राहून गेलेलं होतं, रथात बसायचं आणि घोड्यावर बसायचं, ते आज आम्ही पुरं करून घेतलं। आमच्या बरोबर सुनील तटकरे यांनी पण पुरं करून घेतलं, त्या सूरज चव्हाणांनी पण पुरं करून घेतलं, अनिल भाईदास पाटील आमच्या अंमळनेरचे त्यांनी पण पूर्ण करून घेतलं। परंतु अतिशय उत्साहाने या जनसन्मान यात्रेचं स्वागत माझा नागरिक करतोय, माझा शेतकरी करतोय, विशेषतः माझी भगिनी करती, माझी माय माऊली करती। तेव्हा काय सकाळपासून किती राख्या बांधल्या। मी मगाशीच म्हणलं या 3-4 दिवसात मी इतक्या राख्या बांधून घेतल्या की मला जसं कळतंय तिथपासून ह्या राख्या बांधेपर्यंत माझ्या आजपर्यंतच्या बहिणींनी जेवढ्या राख्या बांधल्या असतील इतक्या वर्षात, तितक्या राख्या 3 दिवसात मला बांधल्या गेल्या। एवढं प्रेम आज माझ्या माय माऊली माझ्या भगिनी दाखवत आहेत। आम्ही कुठंतरी त्यांचा विश्वास हाच त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करतोय। मी या माझ्या कामगार मेळाव्याच्या निमित्तानं, संवादाच्या निमित्तानं सांगू इच्छितो की या विश्वासाला काही झालं तरी आम्ही लोक तडा जाऊन देणार नाही। वाटेल ते विरोधकांनी आरोप करावेत। आम्ही सगळं जे करतो ते फार प्लॅनिंगने करतो, अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने करतो। आर्थिक शिस्त आम्हालाही कळती। 10 वर्ष एवढ्या महत्वाच्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणं हे काही येड्यागबाळाचं काम नाहीये, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। उगीच कुणालाही कधी काही पद भूषवल नाही मिळाले आणि त्या ठिकाणी काही पण उचलली जीभ लावली टाळायला, ठीक आहे, लोकशाहीमध्ये तो अधिकार त्यांचा आहे, तो मी काही नाकारत नाही। परंतु खोटं का सांगता, सर्वांमध्ये माहिती का घेत नाही, अशा प्रकारचं माझं त्यांना सांगणं आहे। माग जे लोकसभेमध्ये फटका बसलाय तसं काही फटका बसून देऊ नका विधानसभेला। विधानसभेला जरा सावरून घ्या, दुरुस्त करून घ्या, अशी मतदार राजा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे। आणि मग पुढं काम जोरात करून घेण्याची जबाबदारी माणिकरावची, माझी आणि आम्हा सगळ्या सहकारी मित्रांची राहील। हा शब्द तुम्हाला देतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद।